आम्ही तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यातल्या वेलुसामीपुरममधील त्या रस्त्यावर आहोत जिथे सुमारे 6 महिन्यांपूर्वी 27 सप्टेंबर 2025 रोजी तेव्हाच विजयचं वाहन बरोबर इथं आलं आणि दोन्ही बाजूंना लोक जमत होते. स्त्रिया, मुलं, तरुण, पुरुष जे केवळ करूर जिल्ह्यातूनच नव्हे तर अनेक वेगवेगळ्या ठिकाणांहून आले होते आणि ते 6 ते 8 तासांपासून त्याची वाट पाहत होते. तो आल्यानंतर थोड्याच वेळात एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 41 लोक मरण पावले. हे व्यवस्थित आयोजित करू न शकल्याबद्दल विजयला दोष दिला जात आहे. इतरही अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. या विशेष प्रकरणाचा तपास CBI सुद्धा नेहमी करत आहे. मी इथे रविकृष्णाच्या आईसोबत आहे, ज्याचा 27 सप्टेंबर रोजी करूरमध्ये TVKच्या रॅली दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत दुर्दैवी मृत्यू झाला. आई म्हणते की तिचा मुलगा आता नाही हे ती स्वीकारू शकत नाही की ती त्याच्या मोबाईल फोनवर त्याचे ऑडिओ व्हिडिओ ऐकते आणि तिला असं वाटतं की ती अजूनही त्याच्याशी बोलत आहे. तिच्या मनात अजूनही अनेक अनुत्तरी प्रश्न आहेत. मुलगा गेला तो गेलाच. आपण कष्टाने वाढवलं आणि सगळं वाया गेलं. मुलाला गमावलं हीच तर भावना आहे. मला याचा खूप मनस्ताप होतो. तो बोलतच राहायचा, आई 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 आई, सतत आई, हाक मारतच राहायचा. आता कोण सचिन? आई म्हणून हाकही मारत नाही. हे लोक जाऊन शोधून तो तिथे नाही म्हणून बाहेर येत होते तेव्हाच त्याला रुग्णवाहिकेतून आणून उतरवलं म्हणे. तेव्हा त्याचा मित्र येऊन रवी असं म्हणून त्याला घेऊन जाऊन डॉक्टर वगैरे सगळ्यांशी भांडला म्हणे. नीट बघा, नीट बघा. तेव्हा ते म्हणाले, नाही रे, पल्स काहीच दाखवत नाहीये, तुम्हीच बघा. असं म्हणून पल्स लावून पाहिलं तर पल्स काहीच दाखवत नव्हता. तो वारला आहे असं त्यांनी सांगितल्यानंतर मला न बोलावता मुलीला बोलावून रवी आपल्याला सोडून गेला असं सांगितल्यानंतरच आम्हाला कळलं की मुलाचं असं झालंय. तोपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं. तुम्ही सगळे विजयला बघायचं या इच्छेनेच गेला होतात. तुम्ही, बाळ पण गेलं होतं. आम्ही सगळेच गेलो होतो. घरातले सगळेच जण गेलो होतो. तेवर बोलत असतानाच इथे खूप लोक चक्कर येऊन पडले. किती लोक मेले, काय झालं हे आम्हाला त्याचे डिटेल्स वगैरे काही माहीत नाही. मी आमच्या मुलाला ते बोलत असतानाच फोन करून बोलवायला लागले, शोधायला लागले. शोधण्या इतकं तिकडं काय झालं असं म्हणून मग हे पण लगेच गाडी काढून हे सुद्धा शोधायला गेले. मग फोन सापडला म्हणून सांगितलं त्यांनी. फोन त्या जनरेटर जवळ पडला होता. हो, कोणीतरी उचलून दिलं, उचलून ठेवलंय, येऊन घेऊन जा असं म्हणाले. जाऊन घेऊन आल्यावर परत मी फोन करते. तो फोन करतो, ते बोलतात. तेव्हा मी त्याला ओरडते, अवदसे कुठे रे हरवला होतास? फोन उचलत नसल्यामुळे बाबा, आई, रवीचा फक्त फोनच सापडला होता. आई म्हणजे रवी सापडला नाही आई. हॉस्पिटलमध्ये, जवळच्या हॉस्पिटलमध्ये ग्राउंडवर असलेलं सगळं शोधून पाहिलं आणि तो नाही या म्हटल्यावरच ते GGHला गेले. GGHला गेल्यानंतरच आम्हाला कळलं, त्यांनी तसं सांगितलं की रवी आपल्याला सोडून गेला आहे आई म्हणून. त्यानंतरच आम्ही एकेकाला आणत असताना रडणं, तो रडण्याचा आवाज. त्यामुळे आमच्याजवळ त्यावेळी त्या क्षणी कोणी सांत्वन करायला नव्हतं. दुसऱ्या दिवशी सगळे घरी आले. सगळेच आले होते. येऊन सगळ्यांनी सांत्वन केलं, पाहून गेले. सगळं काही दिलं, पैसे वगैरे दिले, सगळं काही केलं. तुम्ही आता काय विचार करता? तुमच्या मनात काय आहे? मला काय वाटतं की यापुढे अशी घटना घडायला नको. दुसरं म्हणजे त्यांना थोडी मोठी जागा द्यायला हवी होती. तेच झालं. कारण मोठी जागा दिली असती तर काहीतरी अडचण आल्यावर सगळे चारी बाजूंना पळून गेले असते. ती जागा खूप लहान जागा होती. पहा, पोलीस सुरक्षा नव्हती, काहीही नव्हतं, पाण्याची सोय काहीच नव्हती. ते आम्ही इथे काय झालं या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर हवं आहे असं वाटतं. वाटणारच नक्कीच. कारण मुलगा कसा गेला हे आपल्याला माहीत नाही. कोणीतरी ढकलून दिलं की तो जाऊन पडला, की तो कोणाला तरी उचलायला गेला. तिथं ऐकल्याप्रमाणे असं सांगितलं की तुम्ही खाली पडलेले असाल तर तुम्हाला उचलायला गेल्यास मी मरून जाईन. त्याबद्दल चौकशी केली. आम्हालाही बोलावूनच CBIने चौकशी केली. 3 तास चौकशी केली. काय झालं तुम्हाला पुन्हा सगळं विचारलं त्यांनी. इथे तुमच्याशी जे बोललो तेच त्यांच्याशीही बोललो. काय निर्णय येईल माहीत नाही. निर्णयामुळे तुमच्या मनाला काहीतरी समाधान मिळेल असं तुम्हाला वाटतं का? काहीही मिळणार नाही समाधान. कोणीही कोणावरही दोष दिला तरी माझा मुलगा परत येणार नाही ना. नाही, आम्हाला न्याय मिळाला तरी मी काय करणार आहे? काय घडलं, कसं घडलं, आत्तापर्यंत आम्हाला उत्तर सापडलेलं नाही. त्या बाजूला मी कामाला जाताना ती जागा पाहिली की मला भीती वाटते. ते झाड तोडलं पण ते झाड सुद्धा आता चांगलं फुटून वर आलं आहे. ते झाड सुद्धा फुटलं पण माझा मुलगा गेला, त्याचं काय झालं तेच कळत नाही. कोणाशीच काही बोलले नाही. कधीही भरून न येणारे नुकसान असं काहीतरी.
ज्याची भरपाई कोणतंही न्यायालय, कोणताही राजकीय नेता, कोणतीही नुकसान भरपाई कधीच करू शकत नाही. माझ्यासोबत मणी मेखला आहेत, ज्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि त्यांनी घटनेनंतर लगेचच काही खूप महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आणि त्यांचा व्हिडिओ खरं तर व्हायरल झाला. तुम्ही त्या दिवशी खूप महत्त्वाचे प्रश्न विचारले होते. आपण विचारही केला नव्हता. अशा प्रकारे त्या दिवशी 41 जीव गेले. काय झालं? तुम्ही तिथे जाऊन पाहिलत का? शनिवार असल्यामुळे, सॅटर्डे असल्यामुळे कामावरून परत येणारे बरेच लोकही त्यात सामील झाल्यासारखं झालं. त्यामुळे खूप क्राऊड झालं असं समजा. आणि त्यातही त्यांची गाडी आल्याबरोबरच तिच्या मागे ती गाडी आली. त्या ठिकाणी फक्त ती सरळ जाणारी गाडीच थांबू शकते. तुम्ही पाहिलं तर कळेल. कारण मध्ये गॅप असती तरी चाललं असतं. पूर्ण भरून ठेवलं. बाजूला व्हायला जागाच नाही. त्यामुळे सगळे जाऊन त्या पत्र्यावर पडल्यामुळं तो वाद शमेल. गर्दीच होती. सिद्धनारू ते आले असं सांगितल्यावर लगेच इकडे गाडी यायला सुरुवात झाली. गाडी यायला सुरुवात झाल्यावर काय झालं म्हणजे मोठी समस्या निर्माण झाली असं ते म्हणत होते. त्यानंतर अवघ्या 5 मिनिटात यांची गाडी उडायलाच लागली. यातच गेली गाडी. कारण ते गेले आता 10 मिनिटं सुद्धा झाली नाहीत. गाडी एवढ्या वेगाने चालली आहे आणि त्यानंतर पाहिलं तर सगळं अस्ताव्यस्त. माझ्याकडे ते सांगायला शब्द नाहीत. लहान मुलं, 2 लहान मुलं, साधारण 7:15 वाजले असतील. पाठीवर कपडेच नव्हते, तशा येत होते. शाल लपेटून येऊन याच दुकानातनं एक टॉप देऊन दिला आणि मग ती मुलगी तो घालून गेली. कानातले वगैरे काहीच नव्हते. कमी तर कमी 50 लोक तरी आम्हाला तुडवत असतील. कोणत्या देवाच्या पुण्याईने आम्ही वाचलो असं म्हणत ते आले. ऍक्च्युली ते गेले. त्या नेत्याच्या नात्याने गेलेल्या व्यक्तीची रिॲक्शन मला आवडली नाही. आपल्यामुळे आज 40 जीव धोक्यात आलेत हे जर कळलं असतं तर ते तिरुची सोडून त्या फ्लाईटनी वर जाण्याचा चान्स नाही. तुमचं नाव काय? सेल्वी. सगळी मुलं तिकडे पाहायला गेली होती का? हो, गेली होती. गेल्याबरोबर परत आली. विजयला पाहायला गेली होती. पाहायला गेली. गेल्याबरोबर तो वर चढून उभा राहून बोलायला लागल्याबरोबर गर्दी आहे म्हणून मी परत आले, त्यांना घेऊन परत आले. या गावात एक घटना घडली नाही का? ती एक खूप दुर्दैवी घटना होती. त्यामुळे राग आहे किंवा त्यासारखं काही. तो राग नाहीये. अनपेक्षितपणे घडलं. असं होईल हे माहिती असून कोणी गेलंही नाही. अनपेक्षितपणे घडून गेलं. त्याच्यात तुम्हाला विजयची चूक वाटली नाही? अच्छा, विजयची चूक वाटली नाही. वाटलं नाही. तुमच्या शेजाऱ्यांमध्ये पण एक मुलगा वारला ना? ते पण तसंच बोलतायत का? ते पण तसंच बोलतायत. काय म्हणतायत? ते पण विजयची चूक नाही असंच म्हणतायत. त्याची चूक नाही असं होईल हे माहित नव्हतं. घडून गेलं.